हां, कळवतो, कळवतो. अहो, आम्ही कळवू, पण साहेबांनी सुनील. हां, हे घ्या. काय निवेदन. रायमानेंचा जस्ट फोन येऊन गेला. साहेब? आत आहेत आत. आत्ता? अहो, तुम्हाला सांगितलं ना कळवतो म्हणून. कळवतो म्हणजे कळवतो. बरं आहे. मनापासून आनंद झाला साहेब. पुन्हा एकदा अभिनंदन. आहे साहेब. गुंजकरांनी काहीतरी मदत मागण्यासाठी आपल्याकडे हा अर्ज दिलाच होता म्हणे. वाचू? महोदय, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वाईच्या परिसरातील मी एक गायक कलावंत. संगीताच्या ध्यासानं माझं आयुष्य अक्षरशः समृद्ध करून टाकले. गेली 20 वर्ष या भागात मी निरपेक्षपणे विद्यादानाचं कार्य करतोय. मात्र संगीत क्षेत्रात सर्वस्व झोकून द्यायचं असेल तर मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही हे जाणवलं. त्यामुळे इथे एखादं हक्काचं घर मिळावं म्हणून मी सुमारे 8 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला होता. परंतु अद्यापही माझ्या अर्जावर मान्यतेची मोहर उमटलेली नाही. यापुढे जागेसाठी वाई ते मुंबई अशा वारंवार खेपा घालणं मला शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणार नाही. तर या आपल्या कारकिर्दीत मला जागा मिळाल्यास मी आपला आभारी राहीन. एक नम्र विनंती, अंध असलो तरीही मला ही जागा अपंग म्हणून नाही तर फक्त एक कलावंत म्हणूनच मिळावी अशी अपेक्षा आहे. कारण माझ्या संगीत साधनेत अंधत्वाचा कधीही अडथळा आलेला नाही. कळावे लोभ असावा आपला, गोपाळराव गुंजकर. घराची प्रोसिजर आपण लगेच सुरू करू शकतो साहेब. मग करा. आत्ता? का? जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाहीत असा नियम आहे का? नाही साहेब, तसं नाही. मग आजच फ्लॅट सँक्शन व्हायला पाहिजे असं सांगू का? आजच अलॉट व्हायला पाहिजे असं सांगा. काय बागव्या, कुठनं बोलतोयस? साहेब वाट पाहतो एकाची. आज कोणाबरोबर बसणार? तुम्ही का जळताय शिंदेजी? तुम्ही मामून बरोबर रोज पुख्खा जोडता. तुझा रहमतपूरकर साहेब आत्ता कुठं सापडेल? माहित नाही. स्टँडर्ड उत्तर देऊ नको. सीएम साहेबांचा अर्जंट निरोप आहे. रेनिसान्स कोण आहे बरोबर? फॅमिली आहे. काय विशेष? नाही काय नाही, मुलीचं लग्न जमवण्याचं चक्कर चालू आहे ना. गेल्याच आठवड्यात लिस्ट क्लिअर झाली UPSC वाल्यांची. अच्छा. यांना जावाई पण आता IASच पाहिजे. त्याला काय करणार? ठेवतो. रेनेसान्स मिस्टर रहमतपूरकर. What I want to say is, nothing is impossible for us IAS guys. Actually, आपण ना प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत. खरंय. मंत्री संत्री येतात जातात, आपल्याला कुणीही हलवू शकत नाही. इनफॅक्ट भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा जनमत विरुद्ध जाण्याची भीती असते. पण कलेक्टर्स, कमिशनर्स आणि सेक्रेटरीज यांचं कुणी काही वाकडं करू शकत नाही. मी ठरवलं, आमच्या गौरवला कलेक्टर करायचंच. हो, यांचं स्वप्नच होतं ते. माझं IAS थोड्याच मार्कांनी हुकलं. लेट मी टेल यू मिस्टर जोशी, IAS इज द अल्टिमेट रेकग्निशन ऑफ वन्स इंटेलिजन्स. दॅट्स सर, आपला फोन. माझा? रहमतपूरकर सर, मी CM रेसिडेन्सवरून फोन आहे. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो, गुड इव्हिनिंग सर. PD शिंदे बोलतोय. थोडं अर्जंट काम होतं. काय शिंदे, माणसाला काही खाजगी आयुष्य असतं की नाही? सॉरी सर. की आम्हाला 24 तास दावणीला बांधून ठेवले तुम्ही? सीएम साहेबांचा निरोप आहे सर. एका कलावंताला अर्जंट फ्लॅट द्यायचा आहे. प्रोसिजर आत्ताच सुरू करायची आहे सर. तुम्हाला नंबर कोणी दिला शिंदे? शिंदे, तुम्हाला हा नंबर कोणी दिला? अर्ध्या तासानं निघालात तरी चालेल सर. तुमचं केबिन उघडलेलं असेल. मुनीर अहमद पण पोचलेले असतील सर. आत्ता आत्ता मी मंत्रालय द्यायचं? तेच अपेक्षित आहे सर. सगळ्या फाईल्स आणि माहिती एकदमच मिळेल सर. काय चाललंय काय शिंदे? तुमचा साहेब का स्वतःला बादशाह वगैरे समजतो का? मनात आलं आणि दिला गळ्यातला कंठ काढून. आत्ता रात्री काहीही होणार नाहीये. उद्या बघू. आणि प्लीज डोंट कॉल मी अगेन. पण कुठपर्यंत आलं? रहमतपूरकर सर फॅमिली फंक्शनमध्ये बिझी आहेत साहेब. ठीक आहे, थोड्या वेळानं पुन्हा फोन करा. तोवर ऑफिस उघडून घ्या. ते सांगितलंच आहे साहेब.
गुड. पण प्रोसिजर आज रात्री सुरू होणं अवघड दिसतंय साहेब. कोणाला? तुम्हाला का रहमतपूरकरांना? ते असं म्हणतात की काय म्हणाले? उद्या बघू. फोन लावा. या तुम्ही. सुनील, हॉटेल रेनेसान्स. CM साहेब स्वतः बोलणार आहेत. सर, हा तुला सांगितलं होतं मी, मला फोन देऊ नकोस. CM ऑन दी लाईन सर. सीएम. गुड इव्हनिंग सर. मी एका फॅमिली फंक्शनमध्ये होतो, सो तुम्ही मंत्रालयात कधी पोहोचताय? अर्ध्या एक तासात. तुम्ही तिथे पोहोचा आणि सगळी माहिती घ्या. एक डिझर्विंग कलावंत आहेत, त्यांना आपल्याला जागा द्यायची आहे. काय होतंय ते कळवा मग मला. हॅलो, आर यू ऑन द लाईन? या मला फक्त एवढंच वाटलं की आपल्याला इतक्या रात्री डिस्टर्ब करण्यापेक्षा मी ते पेपर्स आज रात्री घरी मागून घेतो, स्टडी देम, आणि उद्या बघू आपण. उद्या बघू? व्हॉट द हेल? डोंट यू अंडरस्टँड द सिरियसनेस ऑफ दिस मॅटर? ऑफकोर्स आय सी द सिरियसनेस. मला फक्त एवढं वाटलं की इतकं. उद्या त्यांना घराचा ताबा मिळाला पाहिजे. उद्या? हो, सकाळी 6 वाजायच्या आत त्यांच्या हातात चाव्या पडल्या पाहिजेत. मेरा पान देना. हां साहेब. मुनीर, मैं बोल रहा हूँ. बोलिए ना सर. लगेच निघा आणि मंत्रालयात पोचा. सेम ऑफिसमध्ये फोन आला होता, एक फ्लॅट सँक्शन करायचं. सर अभी? हा, अभी. ऑफिस उघडलेलं आहे, एक अर्ज येईल, तो नोटिंग करून घ्या आणि ताबडतोब मला कळवा. लेकिन सर मैं अकेला क्या कर पाऊंगा ना. वो इन्फॉर्मेशन और डेटा तो बागवे के पास है. बागवेला पण बोलवा. सर वो स्टेनो साटम वो भी लगेगा. पूरे स्टाफ को बुला. मुनीर, नए आए हो क्या? सॉरी सर, मैं नया बिल्कुल नहीं हूँ, लेकिन इतनी रात गए किसी को मंत्रालय बुलाना ये मेरे लिए नई बात है ना सर. मुनीर, एक काम करोगे? बोलिए ना सर. वर्षाचा नंबर माहिती आहे? हाँ सर. सीएम जागे आहेत, त्यांनाच हे सगळं कळवा फोन करून. सॉरी सर. व्हॉट सॉरी? आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूजेस. गेट अप अँड कम टू द ऑफिस. यस सर. युजलेस. एक मिनिट हा. हेलो. सॉरी सर, तुमचा रॉंग नंबर लागलाय. बागवे बोलतोय. हेलो सुनो. समोरच्या पार्टीचा खिसा जर का नरम असेल ना, आपल्याला मोसंबी नारंगी काही चालतं. हेलो. हॅलो मुनीर साहेब, रॉंग नंबर आहे. मी बागवे बोलतोय. हाँ बाग. पण समोरच्या पार्टीचा खिसा जर गरम असेल ना, तर मात्र पार्टी ताज मध्ये हवी. हेलो. मुनीर साहेब, आप गलती से मुझे फोन कर रहे हैं. बागवे बोलतोय मी. बशीर साहेबांचा नंबर आहे ना, तुमच्या कॉल लिस्ट मध्ये माझ्या खाली आहे साहेब. बागवे, तेरे को किसने बोला कि मैं बशीर को फोन कर रहा हूँ? नाही, मागे एकदा चुकून तुम्ही असाच रात्री मला त्यांच्याऐवजी फोन केला होता. कोणत्या माल्यावर आहात तुम्ही आता? मी ग्राउंड फ्लोअर वर आहे साहेब. कितवा पेक चालू है? हा? तिसरा चालू आहे. तो मग शुद्धीवर या आणि ऐका. ये तुम्हारी पार्टी है ना, उसका दी एंड करो और इमीडिएटली मंत्रालय पहुंचो. काय झालं साहेब? ती पावटेवाडीची बिल्डिंग होती आपली, ती रिकन्स्ट्रक्शनला कोसळली की काय? फालतू सवाल मत पूछो बागवे. सीएम साहब की ऑर्डर है, इमीडिएटली मंत्रालय आ जाओ. और वो स्टेनो साटा में उसको भी बुलाओ. ओके साहेब, ओके. लाईफ टाईम मध्ये कधी पार्टी अर्धवट सोडून गेलो नव्हतो. आज जावं लागतंय. साहेबांची ऑर्डर आहे. हॅलो साटम. आगे ये. लवकर ये. हे घे. बोल 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 बोल. हॅलो, हा कोण बोलताय? मी मिसेस साटम बोलतेय. हा, मी अंडर सेक्रेटरी बागवे बोलतोय. बागवे? साटमला म्हणा ताबडतोब मंत्रालयात पोहोचायचं आहे. सीएम साहेबांची ऑर्डर आहे, कोणाला तरी अर्जंटली घर द्यायचं आहे. आत्ता? मी 5 मिनिटात परत फोन करतो. हा, बर. हो, ठेव. काय म्हणतोय बागवे? तुम्हाला आत्ता बोलवलंय मंत्रालयात. काय? अहो बघताय काय नुसते? वास येतोय का? खरं म्हणजे तुम्ही आता थांबवायला पाहिजे होतं मला. इथून पुढे मला ड्युटीवर जायचं मंत्रालयात. तिथे वास येऊन कसं चालेल? बागवे, अहो बागवे, माझ्या फाईलचं काय? ये ले रहा हूँ, ये ले रहा हूँ और पानी का बॉटल लिखे रखना, कल दे दूंगा. ठीक है.